अहो अहो तू इतकी वर्ष झाली लग्नाला अजून साधे पोहे बनवता येत नाही तिला. गेला माझा अवी उपाशीच गेला. खरंच का वागतायत बाबा असं? बिचाऱ्या आईसाठी वाईट वाटतंय. तिला किती त्रास होत असेल. वाव, नेक्स्ट वीक मध्ये पार्टी धमाल येणार आहे. हल्ल्या पण येणार आहे. प्रथम काही करून या पार्टीला तिला इम्प्रेसच करायचं. काय करू? कपडे अरेंज करावे लागतील. कशाला? कपडे कशाला अरेंज करायचे? कसला मेसेज आहे? तुला काय करायचं? प्रथम मी नीट विचारते ना, मला पटकन सांग कसला मेसेज आहे? पर्सनल आहे माझं. तुझं काय एवढं पर्सनल? माझा एक मित्र आहे, त्याची बर्थडे पार्टी. कोण मित्र? तुला काय करायचं आहे? मी नीट विचारते ना, मला नीट उत्तर दे. कुणालची बर्थडे पार्टी. त्यांनी हॉटेलमध्ये पार्टी ठेवली आहे म्हणून त्यांनी मेसेज केलेला. पॅन्ट पण लावायला सांगितलं. ते आजकालचं सिस्टम आहे ना, तुला काय माहिती असेल. तू बोरिंग आहेस ना. हो हो हो, असू दे. मला सांग, आई बाबांना सांगितलंयस का तू? सांगितलं नाहीये पण सांगेन. ऐक ना, त्यांना आत्ता काही सांगू नकोस. आई बाबांमध्ये जरा वाद सुरू आहे. थोडे दिवस थांब, नंतर सांग. त्यांच्यात कुठे काही बरं असतं. असो. प्रथम मला एक विचारायचं आहे. मला अगदी खरं खरं सांग. ओ गॉड, काय आता? आपल्या घरी जे काही होतं, म्हणजे बाबा आईशी जसं वागतात, ते तू आजी आजोबांना किंवा मामाला सांगतोस का? काय संबंध? माझ्याकडे आजी आजोबांचा नंबर पण नाहीये. आणि मला या सगळ्या फालतू गोष्टींमध्ये इंटरेस्ट पण नाही. झालं तुझं? जाऊ आता मी. हो, मी पण निघते. काय होऊन बसलंय? कितीतरी दिवसांनी हे माझ्याशी बरे वागत होते आणि मध्येच हे सगळं. मला बाबांशी बोललंच पाहिजे, फोनवर नाही, भेटून बोलते. पण बाहेर जाऊ कशी? आईंना काय सांगू? बाबांकडे जाते म्हटल्यावर त्या तर मला अजिबात पाठवणार नाही. हा डबा घेऊन जाते. अनु, आई आई, बरं झालं तुम्ही आलात. मी तुमच्याकडेच येत होते. का ग? हे डबा विसरलेत, देऊन येऊ का? आणि औषध गोळ्या? माहित नाही. तुला काय माहिती असतं ग? नाही म्हणजे त्यांच्या बॅगेच्या बाजूला मी काढून ठेवल्या होत्या. आता नाही येत, म्हणजे ते घेऊन गेले असते. हे बघ, अवीला डबा द्यायचाय ना म्हणून मी तुला पाठवते, नाहीतर मी तुला अजिबात पाठवलं नसतं. तू ना बाहेर जाण्याची संधीच बघत असते. अवीला डबा द्यायचा आणि सरळ घरी यायचं. इकडे तिकडे भटकत बसायचं नाही, कळलं? होय. निघू? जा. येते. बेंदळी कुठली, सगळंच विसरते. चला हात चालवा, त्यांना सांगा पटापट करा. चला 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 चला. ठीक से करना, ठीक से करना, बहुत महंगा है वो. हाँ चलो दादा, एवढं आपल्याला संपवायचं आहे. जेवणाची सुट्टीच्या आधी हे सगळं संपवायचं. मग आता आतमध्ये आपलं वेगळं काम आहे. चला हात चालवा पटपट पटपट. काय कशी आहे साईट? चांगली आहे पण बरंच काम आहे.
हं, असं